मी माझ्या कीर्ती कोले या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। तर आज आहे 15 ऑगस्ट, तर तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। तर आमच्या सोसायटीमध्ये पण दरवेळेला प्रजासत्ताक दिनाने स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा होतोच, तर आजही आहे। तर त्यासाठीच मी खाली चालले, त्यामुळे छान असं व्हाईट ड्रेस घालून तयार झाली आहे मी आणि जायचं आहे खाली। तर खूप आवडतं म्हणजे आपला तिरंगा फडकताना पाहायला, म्हणजे खूप ते अभिमानास्पद वाटतं मला आणि मी चालले खाली। होती तुम्हाला आमच्या सोसायटीतला ध्वजारोहण सोहळा। चला, खूप छान असं जास्त नाही पण छान असं केलंय सेलिब्रेशन। हम सबको झंझोड़ कर दिया। कश्मीर में जो कश्मीरी पंडितों के साथ हुआ है वो यकीनन बहुत ही दुख। सगळेजण खूप छान दिसताय। तर ही माझी मैत्रीण अंकिता, माझी बेस्ट फ्रेंड माझ्या सोसायटीतली, आणि फ्रेंडशिप डेला रुसून बसली होती, त्याच्यामुळे फ्रेंडशिप डेच्या व्हिडिओमध्ये नव्हती ही, आणि आज आले। काल बर्थडेला विश पण करायला आले, अशी कॉल केला असतं का तू नाही उचलला। असू दे, आता आली तर हिच्यासोबत करायचं। मला वाटलं होतं कोणीच नाही आहे खाली माझ्या मैत्रिणी, पण ही आता आली आहे। तर खूप छान असं सगळेजण तयार होऊन आले, तर तुम्हाला दाखवते सगळ्यांना। चला, अमृत महोत्सवी कार्यक्रमाला आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून मेजर दीपक मांजरे साहेब हे लाभलेले आहेत। त्यांचा परिचय कार्यक्रम साजरा करण्यासाठी इथे जमलेले आहोत आणि आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या गायत्री मंत्राच्या परंपरेनुसार आपण नेहमी आपल्या देशासाठी ज्यांनी बलिदान केलेले आहे, जे अहोरात्र झगडतात, तर आपण ज्या पद्धतीने नेहमी त्यांचा सन्मान करतो, असे आपले देशाचे सैनिक जे सेवानिवृत्त असतात त्यांच्या हस्ते आपण आपल्या सोसायटीच्या ध्वजारोहण करत असतो। तर आज आपल्याला जे अतिथी लाभलेले आहेत, दीपक शिवाजी मांजरे साहेब, हे 17 वर्ष आर्मीमध्ये सर्व्हिस केलेली आहे यांनी। पंजाब, हरियाणा, राजस्थान, जम्मू काश्मीर सारख्या अवघड परिस्थितीमध्ये त्यांनी आपली देशासाठी सेवा केलेली आहे। चप्पल काढून सागर सेवा अशी इकडे थांबा ना, या इकडे अशी मांडली हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावं आणि मुघलांच्या जाचातून सर्वसामान्य जनतेची सूट करून खऱ्या अर्थाने लोकांचं राज्य प्रस्थापित केले असेल, असा हा आपला राजा। त्याच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येत आहे। त्यांच्याबरोबर प्रशांत आराय, शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय। नहीं आगे बढ़। सलामी देतो। धन्यवाद मागरे। भारत
भारत माता की वंदे वंदे परेड सलामी दो. राष्ट्रगीत. भारत माता की जय. मी आपल्या प्रमुख एक सर मी दीपक शिवाजी मांजरे, राजगुरू नगर, जिल्हा पुणे या ठिकाणचा राहणार आहे. मी इंडियन आर्मीमध्ये 17 वर्षे सर्व्हिस करून मी 2020 साली रिटायर्ड झालो आहे. आम्ही आर्मी सप्लाय कोरमध्ये जवानांसाठी जो राशन, दारुगोळा आणि अदर जे मुवमेंट वगैरे असतात त्याचे सप्लाय आम्ही योग्य ठिकाणी योग्य वेळी बॉर्डरवरती जाऊन आम्ही ते पुरवण्याचं काम करत होतो. यामध्ये आम्ही जे आम्हाला ओरी सेक्टरमध्ये ज्यावेळेस आम्ही जो 2014-15च्या दरम्यान जो ओरीवरती जो हमला झाला त्या हमल्यामध्ये आम्ही 7 दिवस त्या हमल्यामध्ये गुंतलेलो होतो. तिथून आम्ही कसं तरी बाहेर पडलो आणि त्यावेळेस आमच्या जवानांनी त्या ओरी सेक्टर ज्या आतंकवाद्यांनी ज्यावेळेस आत्मघाती हमला केला, आपले 19 जवान शहीद झाले, त्यावेळेस आम्ही त्या ओरी सेक्टरमध्येच होतो. त्यामुळे तिथला अनुभव आम्हाला बिलकुल इतका वाईट वाटला. जय हिंद, जय भारत. ह्या ध्वजाचे रक्षण करण्यासाठी, आपल्या भारत मातेचं रक्षण करण्यासाठी सीमेवर अहोरात्र प्राणाची पर्वा न करता उभे असतात. सर, तुम्ही आमच्या कार्यक्रमासाठी इथे आलात. आज 75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज आपल्याला लाभलेले जे गेस्ट आहेत श्री दीपक मांजरे साहेब, तुमचं पुनश्च स्वागत करतो आणि तुमचे आभार मानतो की तुम्ही आम्हा सर्वांना थोडं चांगलं गाईड केलं, तुमचे अनुभव सांगितले, तुमचे मोलाचे अनुभव सांगितले आणि अशाच पद्धतीनं जय मा. नमस्कार. भारत मातेला वंदन करू आहे की आपण कुठल्याही नेत्याला, कुठल्याही कार्यकर्त्याला इथं न बोलवता ज्यांनी खरोखर आपल्या देशासाठी काहीतरी सेवा केलेली आहे, देशासाठी बलिदान केलेलं आहे, अशा व्यक्तीला आपण या ठिकाणी बोलवत आहोत. आणि आज खरोखर आज या ठिकाणी आपल्या सोसायटीतल्या सुद्धा सर्व सभासद मेंबरांनी आणि त्यांच्या फॅमिलीने या ठिकाणी उपस्थिती दाखवली. खरोखर हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे. परंतु आज या कार्यक्रमासाठी आपल्याला मांजरे साहेबांनी वेळात वेळ दिलेला आहे, त्यासाठी आपल्या सोसायटीच्या वतीने जरा जोरदार टाळ्यांच्या गजरात साहेबांचं स्वागत करूया. 28 September, he was born in Punjab. Bhagat Singh was born in Sikh family. He sacrificed for our country. India proud of him.
अमृत महोत्सव आम्ही सोसायटीमध्ये जो साजरा केला, छोटासा पण खूप छान असं सेलिब्रेशन केले आम्ही. तर तुम्हा सगळ्यांना कसा वाटला नक्की सांगा. आणि माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तर पुढच्या ब्लॉगमध्ये आपण भेटूच. तोपर्यंत चला, बाय.